अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वास्त्रमनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृताय, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासन, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता समपातो। सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं। यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समोरतरलेते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदैवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रुता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा। समपाय करकती उभा तटी भीवरेच्या, समपाय करकटी उभा तटी भीवरेच्या। ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा। पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी, पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी। ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा। तुका मने भक्ती काजा धावेला जालवला हे, तुका मने भक्ती काजा धावेला जालवला हे। ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा, ब्रिदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा।
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग ओवी 25 ते 50. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जोजे तैसे सम विषमत्व नेनो कैचे वायाची चराचर रचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती येरी जीव भावाची ये पालविये काही मर्यादाच करू नये पाहिजे कवन हे आघमेविये तव मूळ ते शून्य मनोनी करता मुदल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे माझी कार्याची अपेशे वाढू लागे ऐसा करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म ऐसा करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. आता आदिभूत जे मनिपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे अब्रजैशे तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच जया ते रूपाने ती पाच पाच मिळवनिया भूतांते अधिकरोनी असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नाम रूपाधिकम तया ते अधिभूत मनिजे मग अधिदैव पुरुष जानिजे जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगामाचा जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्त मानी वृक्ष संकल्प विहंगमाचा जो परमात्माची परी दुसरा जे अहंकार निद्रा निदसुरा मनोनी स्वप्नीची या ओर बारा संतोषेशिने जीव येणे नावे जया ते आळवी जे स्वभावे ते आदिदैवत जाणावे पंचायतनीचे आता येचे शरीर ग्रामी जो शरीर भावा ते उपशमी तो अधियज्ञ गामी पंडुकुमराम येर अधिदैवादिभूतम तेही मी चक्कीर समस्त परी पंधरे की डाळा मिळत ते काय सांगे नोहे तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाची याही अंश न मिळे
परी जव असे तयाचे निमिळे तव सांकेची मनिजे तैसे आदिभूतादि आघवे हे अवेद्येचे निपालवे झाकले तव मानावे वेगळे ऐशे तेची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग मनो एक होनी जरी आटे तरी काय दोन्ही होती पै केशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा ते वरी पाहिली डोळा तव भेदली गमती पाटी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले तरी डांक देवोनी सांदिले शिळे ते काही नाते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारिलिया मागोती जैसी का तैशी देवीची अहंभाव जाये तरी ऐके ते आधीची आहे हेची साचे जेत होये तो आधी यज्ञमी पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरणी तो हा सकळ जीवीचा विसावा निष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करोनी पांडवा दावी जत असे पहिली वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती विषय द्रव्याची आहोती देवोनिया मग वज्रासन तेची उर्वी शोधोनी आधार मुद्रा भरवी वेदिकारचे मांडवी शरीराच्या तेत संयम अग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे निपवाडे यजी जती उदंडे युक्ती घोषे मग मन प्राण आणि संयम हाचे हवन संपदेचा संभ्रम एने संतोष विजय निर्धमू निर्धुमू ज्ञानानळू मग मन प्राण आणि संयम हाचे हवन संपदेचा संभ्रम एने संतोष विजय निर्धुमू ज्ञानानळू ओम श्री राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम। श्री महाभारत रामायण सुंदरकांड अध्याय 41 भाग 2। श्री गणेशाय नमः
श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। ऐकुनी सुग्रीवाची वचन श्रीराम झाला सुख संपन्न। हनुमान येऊनी आपण झाला वहन श्रीराम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 41व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्या यांना वंदन करून आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। 400 कोसाचा शतयोजनाचा जो अमर्याद अशा प्रकारचा अथांग महासागर, त्या महासागरावरती सेतुबंधनाचा कार्यक्रम पूर्णत्वास गेला। पुढील कार्य करण्यासाठी सगळी वानर मंडळी, फौजपाटा आणि मुख्यतः करून रामरया, लक्ष्मण दादा हे लंकेकडे जाण्यासाठी निघाले। आणि जात असताना रामरया अनुमानी आहेत आणि पायपाय जर त्या बांधलेल्या सेतूवरून लंकेकडे निघाले आणि रामरयाचा पदस्पर्श जर त्या सेतूला पुलाला झाला तर रामरयाच्या पदस्पर्शानं त्या सेतूचा उद्धार होईल अशी भीती जांबुवंताला वाटली आणि जांबुवंतांनी ती बोलून दाखवली। हे सगळेच असणाऱ्या वानर मंडळींना पटलं। राजा सुग्रीव पुढे आला, रामरयाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि प्रेमानं राजा सुग्रीवानं रामरयाला विनंती केली, ती विनंती हनुमंत यांनी ऐकली। ती काय विनंती तर रामरया तुमचा जर पदस्पर्श या सेतूला झाला तर सेतूचा उद्धार होईल आणि मग परत लंकेला जायचं वानर मंडळीचं अवघड होऊन बसेल। राम आणि लक्ष्मण फक्त लंकेला पोहोचू शकतील पण पदस्पर्शानं उद्धरित झालेला सेतू
पुन्हा त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल, उद्धार होईल. म्हणून राजा सुग्रीवाने विनंती केली. सुग्रीवाची विनंती वजा शब्द हनुमंतरायांनी ऐकले. रामरायही आनंदित झाले. सुख वाटलं रामरायांना सुग्रीवाची अमृत वचन ऐकून. आणि एवढ्यामध्ये हनुमंतराय पुढे आले आणि रामरायाचं वाहन आपण बनले. याची कथा रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रोते मंडळींना, रामभक्तांना, हरिभक्तांना, वारकरी मंडळींना सावधानतेने ऐका. म्हणतात, जेवी अपत्याचे बालभाषण पिता न करी उपेक्षण, तेवी सुग्रीवाचे वचन श्री रघुनंदन स्वयमानी. याप्रमाणे एखाद आपलं लहान बालक बालबुद्धीनं काहीतरी बोलतं आणि त्याच बालबुद्धीच्या बोलण्याचं ज्याप्रमाणे एखादा वडील उपेक्षण करत नाही किंवा हे काहीतरी बोलतंय, याला काही अक्कल आहे का, असं आपल्या बालकावरती रागावत नाही किंवा उपेक्षा करत नाही, त्याप्रमाणे राजा सुग्रीवाचं वचन रामरायांनी गोड मानून घेतलेलं आहे. ऐकोनी सुग्रीवाच्या वचनार्था श्रीराम चढला स्कंदी हनुमंता, सौमित्रासी उल्हासता पृष्ठी भैसविता नीळ झाला. सुग्रीवाच्या विनंतीला मान देऊन रामराया हनुमंतरायाच्या खांद्यावर बसले आणि लक्ष्मण दादा निळाच्या पाठीवरती बैसले. सज्जन चढती गुणातीती तैसा श्रीराम हनुमंती, अवघे जे जे कार करीते सुरवर वर्षती सुमनांते. ज्याप्रमाणे सज्जन गुणातीत अवस्थेला पोचतात, त्याचप्रमाणे रामराया हनुमंताच्या खांद्यावर बसलेले आहेत. अवघे सगळे जण जे जे कार करू लागलेले आहेत. स्वर्गातून देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केलेला आहे. जेवी निज बोधाचे माथा साधू चढे निरपेक्षता, तेवी निळपृष्ठी तत्वता होय बैसता सौमित्र. ज्याप्रमाणे एखाद्याला निजबोध झाला, आपण कोण, कशासाठी आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, आपलं कर्तव्य काय आहे, आपण अधिकार कसा गाजवायचाय, आपण मार्ग कोणता धरायचाय. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, अधिकार तैसा दावियला मार्ग. ज्याप्रमाणे आपला अधिकार असतो त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपल्याला रस्ता दाखवत असतो. एखाद्याला जर निजबोध झाला तर तो महान साधक निरपेक्षता प्राप्त करतो. त्याचप्रमाणे निळाच्या पाठीवरती लक्ष्मण दादा बसलेले आहेत. श्रीराम नामाचा गजर हरसे करीती वानर वीर, आनंदे नाचती थोर थोर देती भुभुकार हरिनामे. रामनामाचा गजर करू लागलेले आहेत. वानर वीर आपला आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. आनंदानं थोर थोर शूर शूर वीर वीर मंडळी
नाचू लागलेली आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. हरिनामाचा गजर अवघे जण करू लागलेले आहेत. एक गर्जती नरदत, एक आल्हादे नाचत. लंकेशी निघाला रघुनाथ, उल्हासती वानर. एक गर्जती आनंदत, एक उल्हासी नाचत. लंकेशी निघाला श्री रघुनाथ, उल्हासती वानर. एक गर्जती आनंदत, एक आल्हादे नाचत. लंकेशी निघाला श्री रघुनाथ, उल्हासती वानर. काही आनंदानं भगवंताच्या नामाचा जे जे कार करू लागलेले आहेत, काही आनंदानं नाचू लागलेले आहेत. आणि सर्व फौज पाट्यासह रामरया लंकेकडे निघालेले आहेत. वानरांना उल्हास झालेला आहे. कोट्यानु कोटी पै वानर, अर्बुदे निर्बुदे होनी अपार. सेतुसी दाटला वानर भार, करीती गजर श्रीराम नामे. त्या सेतूवरून लंकेकडे जायचंय म्हणून सगळी वानर सेतूजवळ जमा झाली. जवळजवळ 10 कोटीपेक्षा सुद्धा जास्त अशी सगळी वानर मंडळी तिथं जमा झाली. सगळी वानर जिकडं तिकडं सेतूच्या जवळ दिसू लागली आणि अवघे रामनामाचा गजर करू लागली. एक श्रीरामे नर्तती, एक श्रीराम नामे गर्जती. एक श्रीराम नामामृते डुल्लते, हौका देती श्रीराम नामे. प्रत्येकांची काय अवस्था आहे याचं चिंतन शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. काही जण रामनाम घेत नाचू लागलेली आहेत. काही जण मोठ्यानं रामनामाची गर्जना करू लागलेली आहेत. काही जण रामनाम घेत डुल्लू लागलेले आहेत. काही जण रामनाम घेत मोठ्यानं हाका मारू लागलेले आहेत. सुग्रीवा बिभीषण दोहीकडे, श्रीरामा पासी निज निवाडे. नळ नीळ अंगद अवघ्या पुढे, पाठीशी गाडे तरस तरळ. हनुमंतरायाच्या खांद्यावरती रामरया, नळाच्या पाठीवरती लक्ष्मण दादा आणि या दोघांच्या बाजूला एकीकडे सुग्रीव आहे, एकीकडे बिभीषण आहे. नळ नीळ आणि अंगद हे सगळ्यांच्या पुढे आहेत. तरस आणि तरळ हे सगळ्यांच्या पाठीमागे आहेत. श्रीरामापाशी जांबुवंत, निकटवर्ती बुद्धिवंत. सुषेण वैद्य राज समर्थ, तो अत्याप्त सुग्रीवा. श्रीरामाच्या जवळ जो वयस्कर आहे, अनुभवी आहे, ज्ञानवान आहे, बुद्धिवान आहे असा जांबुवंत आहे. त्याचबरोबर सुषेण वैद्यराज आहे, जो सुग्रीवाचा असणारा नातलग आहे, आप्त आहे. श्वेत पीत रक्त पुष्पित, वृक्ष उभविले सैन्यात. कर्दळी पत्रे टक्के डोलत, तेने सैन्य शोभत अतिशोभा. वानरांनी मोठ्या आनंदाने लाल पिवळ्या अशा फुलांची झाडं हातामध्ये उपटून घेतलेली आहेत.
आणि त्यामुळं सैन्यामध्ये ज्याप्रमाणे पताका शोभून दिसाव्या तशी ही फुलांची झाडं दिसत आहेत. कर्दळीची असणारी झाडंही काही वानरांनी हातामध्ये उंच करून धरलेली आहेत. आणि ज्याप्रमाणे निशाने शोभावे, पताक्या शोभाव्या, त्या डुल्लाव्या, तशा प्रकारे सैन्यामध्ये शोभा दिसत आहे. माडताल झेलिती गंभीरं त्याची महाकेतू दुर्धर नामे गर्जती वानर गती प्रकार तो ऐका. तिथं ताडाची, म्हाडाची, तालाची मोठमोठी असणारी झाडं वानरांनी हातामध्ये घेतलेली आहेत. नामाची गर्जना वानर करत आहेत. आणि कशा प्रकारे लंकेकडे ते निघालेले आहेत ऐका. म्हणतात, एक समुद्री घालिती उडिया, एक अल्ला दे देती बुडिया, एक धावती थडोथडिया, उभवोनी गुडिया पुच्छांच्या. काही जण म्हणले त्या पुलावरून समुद्रामध्ये उड्या मारतात. काही जण समुद्रामध्ये बुटकुळ्या मारतात. पुन्हा किनाऱ्याला येतात, पुन्हा पाठीमागून धावतात, आपल्या शेपटीच्या गुड्या उभा करतात. अशी अवस्था काही वानर मंडळी आनंदानं व्यक्त करू लागलेली आहेत. एक ते श्रीरामा सांगती, जलतरणे दाविती गती, एक ते सेतुधारा चालती, एक नाचती जळस्थळी. काही वानर तर रामरायाच्या जवळ येऊन गंमत करू लागलेली आहेत. बघा म्हणले, आम्ही कशी किरण ठोकतोय, कसं पोहतोय म्हणले, आम्हाला पोहायला येतंय का, असं म्हणून रामरायाच्या समोर शेतूवरून समुद्रात उड्या मारून पोहून दाखवू लागलेली आहेत. काही सेतूवरून रामरायाच्या बरोबर चालू लागलेली आहेत. काही सेतूवर, काही पाण्यामध्ये नाचू लागलेली आहेत. एवढा आनंद वानर मंडळींना झालेला आहे. नातळानिया सेतुसी, एकांची गती आकाशी, एक सवे श्रीराम पाशी, येणे प्रकारेशी चालती. काही जण तर काय करू लागलेले आहेत म्हणले, तर शेतूवरनं अत्राळी चालू लागलेली आहेत म्हणले, म्हणजे शेतूला स्पर्शच करी नाहीत. त्यांची गती आकाश पंता नाही म्हणले. काही जण रामाबरोबर चालू लागलेले आहेत. असा वानरांचा मेळा रामरायाच्या समवेत लंकेकडे निघालेला आहे. सेतुसी दाटले जुत्पत्ती, एका न लभे मार्ग प्राप्ती, एक खचोनी समुद्री पडती, सवेची घेती उड्डाण. सेतूवरून चालत जात असताना, लंकेकडे प्रवास करत असताना तिथं असंख्य वानरांची दाटी झालेली आहे. काहींना तर चालताना रस्ता सुद्धा सापडेना झालेला आहे शेतूवर, एवढी दाटी झालेली आहे. आणि मग खचून थटून काही जण वानर समुद्रात पडू लागलेली आहेत. परत उसळी घेऊन, उड्डाण घेऊन पुलावर येऊ लागलेली आहेत. परत रामरायाच्या समागमी लंकेकडे जाण्यासाठी चालू लागलेले आहेत. सेतूची या काठावरी चालती वानरांच्या हरी, एक ते उडोनी अंबरी, लंका पर पारी पावले. काही जण शेतूच्या काठावरनं अशा वानरांच्या झुंडीच्या झुंडी चालू लागलेली आहेत. काही आकाश पंतानं उड्डाण करू लागलेली आहेत. काही वानर तर जलद गतीनं उड्डाण करून लंकेच्या जवळचा जो समुद्राचा तीर आहे, त्याला जो परपार म्हणतात, तिथं पोहोचलेले आहेत. वानर वीर प्रतापवंत, कोट्यान कोटी अर्बुदात,
समुद्र उतरले समस्त श्री रघुनाथ अनुलक्षी. रामरय सगळ्यांचं निरीक्षण करतात. वानर कसे आहेत तर असंख्य आहेत, प्रतापवंत आहेत. 10 कोटीपेक्षा सुद्धा जास्त वानर समुद्र पार करून लंकेच्या दिशेनं समागमे जात आहेत. रामरायांनी अनुभवलेला आहे. शतयोजन सेतू प्रती मध्ये न करिताची वस्ती. मुहूर्ते आले लंके प्रती शीघ्र गती हनुमंते. आणि कुणीच कुठं मध्ये मुक्काम केला नाही, मध्ये विसावा घेतला नाही, मध्ये थांबले नाही. शुभ मुहूर्त गाठून सगळेजण लंकेला आलेले आहेत. पोष्टी वाहोनी रघुनंदन हनुमंताचे शीघ्र गमन. तयास वे वानर गण चालते पण विसरले. हनुमंतरायांनी रामरय्याला खांद्यावर घेतलं होतं, पाठीवर घेतलं होतं. जपाझप 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 धडाधड धांगा टाकत पावलं टाकत हनुमंतराया चालत होते. आणि त्याच्या गतीच्या चालीनच हनुमंतरायाच्या बरोबर सगळी वानर धावत होती. आणि धडाधड धडाधड चालत प्रवास करत सगळे वानरगण लंकेला येऊन पोहोचलेले आहेत. आपण किती सरासरा चाललो, किती ढांगा टाकल्या, किती लांब पावलं टाकली, कसं चालत लंकेला आलो हेही विसरून गेले. श्रीराम लक्षणीया दृष्टी चालता वानरांच्या कोटी. श्रम पळाला उठा उठी आले परतटी स्वानंदे. रामरयाकडे पाहत रामरयाच्या बरोबर समागमे वानरांच्या झुंडीच्या झुंडी, कोट्यावधी वानर, कुठल्याही प्रकारचं दुःख न होता, त्रास न होता लंकेच्या परतटाला येऊन पोहोचले. श्रीराम सवे करिता गमन श्रम निवारिला संपूर्ण. विरोनी गेले भागले पण आले कपिगण स्वानंदे. रामरयाच्या बरोबर चालत असताना कुणालाच काही थकवा वाटला नाही, कंटाळा वाटला नाही, दमल्याची जाणीव झाली नाही. अगदी सगळे वानर स्वानंदानं ऐलतीराहून पैलतीराला पोहोचले. श्रीरामासवे श्रम निवृत्ती श्रीरामासवे सुगम गती. श्रीरामासवे श्रम निवृत्ती श्रीरामसवे सुगम गती. श्रीरामसवे परम पद प्राप्ती आले जुत्पत्ती स्वानंदे. रामाच्या बरोबर जर आपण चाललो तर कुठल्याही प्रकारचा कष्ट आपल्याला होत नाही. त्यामुळे आपल्याला एक सुगम अवस्था, सुगम गती प्राप्त होते. रामरायाच्या मुळे आपल्याला परमपदाची प्राप्ती होते. आणि त्यामुळे सगळी शूरवीर वानर मंडळी आनंदाने परतटाला पोहोचलेली आहेत. परतटा येता वानरगण पुढे देखिले लंका भुवन. रत्न कलशी विराजमान तेजे परिपूर्ण तेजस्वी. आणि अलीकडच्या काठाहून पलीकडच्या काठाला पुलावरून गेलेली असंख्य कोट्यावधी वानर मंडळी लंकेच्या जवळ पोहोचलेली आहेत. डोळ्यांनी लंका पाहिलेली आहे. त्या लंकेमध्ये अनेक असणारे म्हणले कळश दिसू लागलेले आहेत. आणि ते कळश कसे आहेत? रत्नाने मडवलेले आहेत. ते
तेजपुंज आहेत झळकत आहेत. अलकावती भोगावती कायसी बापुडी अमरावती कैलासा समदिशे देते तेजे उघडती दश दिशा. कुबेराची अलकावती किंवा भोगावती नगरी किंवा इंद्राची अमरावती नगरी याच्याही पलीकडची असणारी तेजपुंज ही लंका नगरी वानरांनी पाहिलेली आहे. कैलासासारखाच असणारा उजेड लंकेचा पडलेला आहे. दाही दिशा उजळून गेलेल्या आहेत. ऐसी लंका दिकोनी दृष्टी वानर वीर जगजेटी उढो निरिघावया त्रिकोटी कोट्यानुकोटी खवळले. आता लंका समोर पाहिलेले जो शूर वीर वानर मंडळी आहेत ज्यांना जगजेटी म्हणतात त्यांना वाटू लागलेले कधी एकदा उड्डाण मारतोय आणि या राजा रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश करतोय. म्हणून कोठ्यानुकोठी वानर मंडळी खवळलेले आहेत. ते देखोनी बिभीषण निवारो निवानर गण अवघ्या पुढे आपण गदा घेऊन चालीला. वानर उसळ्या मारू लागलेले आहेत. वानराच्या अंगामध्ये आवेश निर्माण झालेले आहे. हे बिभीषणाने पाहिलेले आहे. पुढे आलेले सगळ्या वानर मंडळींना समजावलेले आहे. अवघ्याच्या पुढे आपण झालेले हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि बिभीषण सगळ्यांच्या पुढे चालू लागलेले आहे. राक्षस कपटी गुप्त घाती छळोनी वानराते मारिती त्यासी निर्दळावया प्रयुक्ती जाणे युक्ती विभीषण. राक्षस मायावी आहेत, कपटी आहेत, गुप्त रीतीने घाव करणारे आहेत आणि वानरांना हे अशा प्रकारे छळून माया करून फसवून कपट करून मारून जीव घेतील म्हणून बिभीषण सगळ्यांच्या पुढे झालेले आहे. कारण बिभीषणाला त्यातली सगळी असणारी अक्कल आहे, राक्षस जातीचं ज्ञान आहे. कारण राक्षस कुळातलाच रावणाचा भाऊ बिभीषण असल्यामुळं सगळ्या अटकली त्याला माहित आहेत. त्यामुळे राक्षसांच्या कपट घातापासून वानरांना वाचवण्यासाठी बिभीषण पुढे सरसावलेले आहे. राक्षस गती निर्वंदन करू जानती चौघी प्रधान सवे घेऊन वानर गण पुढे बिभीषण निघाला. जे राक्षसांची माया आहे म्हणले, राक्षसांची असणारी कपट गती आहे म्हणले, गुप्त रीतीने ते जसे हल्ला चढवतात त्या सगळ्याच निवारण करण्याची ताकद जे बिभीषणाचे 4 प्रधान आहेत म्हणले तेही जाणतात. म्हणून बिभीषणाचे 4 प्रधान सगळ्यांच्या पुढे आहेत. बाकीची सगळी वानर सेना यांच्या पाठीमागे आहे. आणि अशा प्रकारे बिभीषण लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी निघालेला आहे. गदा पाणी बिभीषण त्यापुढे राक्षस तव तृण सम्मुख येऊ शके कोण धाकेची प्राण सांडिते. हातामध्ये गदा घेऊन बिभीषण पुढे असल्यामुळं कोणताही राक्षस बिभीषणाला पाहिल्यानंतर आडवा येणार नाही, हल्ला करणार नाही. कारण बिभीषणासमोर हे सगळे राक्षस कसपटाप्रमाणे आहेत, किरकोळ आहेत, तृणवत आहेत. कारण लंकेचा युवराज हे पद बिभीषणाकडे होतं. राजा रावणाचा भाऊ आहे. जशी राजा रावणाची बळ शीळ शक्ती ताकद आहे तसंच बिभीषण महाराजांचं समान अवस्था आहे. आणि त्यामुळं बिभीषणाच्या समोर धाडस करून कोणताही राक्षस येणार नाही. नुसतं हातात गदा घेतलेल्या बिभीषणाला पाहिलं तर भीतीनं काही जणांचा प्राण जाईल, राक्षस काही मरून पडतील.
एवढा पराक्रम, प्रताप, आवेश बिभीषणाच्या अंगात संचरलेला आहे. बिभीषणा पुढे जाता श्रीराम सांगे हनुमंता, त्यासी जाऊन येदी सर्वता ऐक तत्वता विचार. सगळ्यांच्या पुढं हातात गदा घेऊन आपल्या 4 प्रधानासह बिभीषण निघालेले आहे. पाठीमागं वानरांची फौज आहे. रामरायांनी हे पाहिलं आणि रामराया हनुमंताला म्हणतात, ए हनुमंता, अरे बिभीषण सगळ्यांच्या पुढे म्हणले, तुला एक विचार सांगतो. बिभीषणाला सगळ्यांच्या पुढे करू नको, त्याला तसा जाऊ देऊ नको. अशा प्रकारे हनुमंतरायाला रामराया सांगतात. बिभीषण पुढे जात छळणी राक्षसी केली आघात, व्यर्थ जीवित्व पुरुषार्थ याहुनी अनर्थ तू ऐके. हे हनुमंत म्हणले, बिभीषण सगळ्याच्या पुढे झालेले आहे, गदा हातामध्ये घेतलेली आहे. पण असंख्य राक्षसांनी जर बिभीषणावर हल्ला चढवला आणि बिभीषणाचा छळून राक्षसांनी घात केला, तर मग आपलं असणार हा पुरुषार्थ, हे असणार जीवन, हे अवतार कार्य, याच्यामध्ये बाधा येईल. आपल्या अवतार कार्यामध्ये अनर्थ घडेल. अशा काही गोष्टी घडायला नको, म्हणून बिभीषणाला वेळीच पुढं न घालता आवरलं पाहिजे. अशा प्रकारे रामराया हनुमंतरायाला सांगतात. शरणागत मारिल्या जाण, आम्हीच सवी सोडू प्राण, कोण करील सीता सोडवन, अति दारुण अनर्थ. आपल्याला शरण आलेला बिभीषण भलेही आपल्या असणाऱ्या सुखासाठी सगळ्यांच्या समोर झालेल्या छाती काढून पुढे निघालेले, तो कोणाला घाबरत नाही. पण जर चुकून शरण आलेल्या बिभीषणाला राक्षसांनी मारलं, तर मग आम्ही सुद्धा जिवंत राहणार नाही हनुमंत. आम्ही सुद्धा प्राण सोडू, आणि मग आमचा प्राण गेल्यानंतर इथं भयंकर अनर्थ होईल. मग कोण सीता सोडवणार आहे? कोण तिची सोडवणूक करणार आहे हनुमंता? असा प्रश्न हनुमंतरायाला रामराया विचारतात. या लागी सांक्षपेशी रघुपती, बिभीषणा धरो आणि हाती, बैसविला आपणा प्रती, कृपा मूर्ती कृपाळू वे. आणि म्हणून रामरायाने अगत्यानं बिभीषणाला हाताला धरलेले आहे, आपल्या जवळ बसवलेले आहे. आणि कृपाळू असणाऱ्या भगवंतानी शरण आलेल्या राजा रावणाच्या धाकट्या बंधूला बिभीषणाला प्रेमानं आपल्या जवळ जागा दिलेली आहे, आपल्या जवळ बसवलेले आहे, त्याच्यावर कृपा केलेली आहे. राक्षस गती निर्बंधन, करू धाडिले चौघे प्रदान, तेही अतिशय सावधान, विचक्षण रणयोद्धे. जे बिभीषणाचे 4 प्रधान आहेत, त्यांना आडव्या येणाऱ्या राक्षसांच्या हल्ल्यापासून निवारण करण्यासाठी पुढे पाठवलेले आहे. ते अतिशय हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, शहाणे आहेत, विचक्षण अशा प्रकारचे रणयोद्धे आहेत. समुद्राचे परतीरी, फळमूळ जळ संभारी, बैसल्या वानरांच्या हारी, स्वानंदी केशरी स्वानंदे करी डुल्लती. आणि समुद्राच्या तीरावरती वानर मंडळी फळ मूळ घेऊ लागलेली आहेत, पाणी प्राशन करू लागलेले आहेत. अशा प्रकारे वानरांच्या रांगाच्या रांगा स्वानंदानं आनंद व्यक्त करून आपली भूक तहान भागून आनंदानं डुलू लागलेली आहे. श्रीराम समुद्र पथ तठी, सुग्रीव सैन्य वानर कोटी,
बैसला देखो नि जग जेठी, केली पुष्पवृष्टी सुरसिद्धी. रामरया समुद्र कळ पार करून लंकेच्या जवळ जो समुद्राचा तीर आहे त्या तीरावरती पोहोचलेले आहेत. सुग्रीवाच्या कोठ्यावधी वानर सेनेसह सगळे पोहोचलेले आहेत. जग जेठी रामरया विभीषणाला आपल्या जवळ घेऊन बसलेले आहे. हे आकाशातून स्वर्गातून 33 कोटी देवांनी पाहिलं आणि फुलांचा वर्षाव केलेला आहे. शत्रू जानोनी समर्थ, पृथ्वी समुद्र मेखलान्वित, प्रतिपाळावया तो समर्थ, सुर गर्जत स्वानंदे. शत्रू कितीही बलवान असला, ताकदवान असला, सामर्थ्यवान असला, शूर असला, तरी ही समुद्र वलयांकित जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीला पालन करण्यासाठी रामा तू समर्थ आहेस. सज्जनांचं गो ब्राह्मणांचं प्रतिपालन करून दुष्टांचा संहार करण्यासाठी तू आतुरबळी आहेस. रामा तुझा जय जयकार असो. अशा प्रकारे भगवान परमात्मा श्री रामाचा जय जयकार, नामाचा गजर 33 कोटी देव करू लागले. 10 सहस्त्र वर्षात निष्टंक राज्य प्राप्त, देव करावया बंदी मुक्त, तुझा पुरुषार्थ श्रीराम. भगवंताची स्तुती 33 कोटी देव करू लागले. 10,000 वर्ष झाली आणि आता 10,000 वर्षानंतर तो अवतार घेतलेला आहे श्रीरामा. आता या पृथ्वी वलयांकित समुद्र वलयांकित पृथ्वीवर एक सुद्धा वैरी शिल्लक राहिला नाही पाहिजे. आणि जे राजा रावणाच्या बंदीखान्यामध्ये 33 कोटी देव आहेत त्यांना तू आता निश्चित मुक्त करशील श्रीरामा, असा तुझा पुरुषार्थ आहे भगवंता. 33 कोटी देव स्तुती करू लागले. बंदी मुक्तता सुरवरी, आम्ही तुझे कृतोपकारी, स्मरोनी जन्म जन्मांतरी, जे जे कारी गरजती. हे 33 कोटी देव बंधनामध्ये अडकलेले आहेत राजा रावणाच्या बंदीखान्यामध्ये. भगवंता तू आमची सुटका केली की खरोखरच आमच्यावर तुझा उपकार होईल. जन्म जन्म जन्मांतरी आम्ही तुझं स्मरण करू भगवंता. जे जे कार्य 33 कोटी देव गर्जना करू लागलेले आहेत. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवादिदेवा, कृपाळू वाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जग जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आल लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीत सेविनावनी, भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनावनी,
भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल